नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एकदा मन लावून हे विचार ऐका. तुमचं टेन्शन तुम्हाला अगदी क्षुल्लक वाटायला लागेल. तुमच्या समोर अडचणी कितीही असू द्या, तुम्हाला त्या अगदी कमी वाटायला लागतील. नंबर 1, नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपल्याला बोलवलं नाही तिथे आपण कधीही जायचं नाही. 4 लोक काय म्हणतील हा विचार त्या 4 लोकांनाच करू द्या. त्यांचं काम तुम्ही केलं तर ते काय करतील त्याच्यामुळे त्यांना तो विचार करू द्या. आणि तुम्ही उपाशी असल्यावर तुमचं घर चालवायला कोणी येणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. भरोसा ठेवायला शिका की योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला ती प्रत्येक गोष्ट मिळणार आहे जी आपल्याला हवी आहे. भरोशावरच दुनिया कायम आहे. स्वभाव आणि विचार चांगले ठेवा. डीपी आणि स्टेटस तर सगळेच चांगले ठेवतात. सहमत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा. खरं सांगायचं म्हटलं तर माणूस दोन्ही गोष्टींमध्ये लाचार आहे. दुःखापासून तो दूर पळू शकत नाही आणि सुख तो विकत घेऊ शकत नाही. चेहऱ्यावरून फक्त माणसाचे रंगच कळतात. माणूस समजायला ती वाचता यायला हवी. कोणाचाही चेहरा बघून कधीही कोणाला जज करू नका. तुमचा संघर्ष तुम्हालाच करायचा आहे, कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात, तुमचा संघर्ष कधीही पाहत नाहीत. जीवनात संघर्षाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला खरं महत्त्व आहे. आपल्या व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर कोणतंही काम करण्याची तयारी ठेवा. जिथे तुम्ही कामात लाज बाळगली तिथे तुम्ही संपलात. म्हणूनच समजा, लोकांना चेष्टा करू द्या, ते चेष्टा करण्यासाठीच आहेत. आपण आपल्या कामातून त्यांच्या चेष्टेला प्रत्युत्तर द्या. जी व्यक्ती कधीही आपली नसते तिच्यावर हक्क दाखवू नका. आणि जी व्यक्ती आपल्याला समजून घेऊ शकत नाही तिला कधीही आपले दुःख सांगत बसू नका, कारण तिला आपले दुःख कधी समजूच शकणार नाही. खरं तर तुमची डिग्री हा कागदाचा निव्वळ तुकडा आहे. तुम्ही कसे वागता यावर तुमचं शिक्षण किती झालं हे दिसून येतं. पैसे नसलेल्या माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस जास्त गरीब असतो. त्यामुळे स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्याची जिद्द ठेवा. मित्रमैत्रिणींनो, अगदी शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय ही अतिशय घातक आहे. तहान लागल्यावर विहीर खोदायला घेणं म्हणजेच मूर्खपणा आहे. आपल्याला जे काही करायचं आहे त्याची सुरुवात आणि त्याचं नियोजन हे आपण खूप अगोदरपासूनच करायला हवं, जेणेकरून ऐन वेळेस आपला गोंधळ होणार नाही. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला माहिती आहे का आपण जीवनामध्ये का पडतो? तर आपण पुन्हा जोमाने उभे राहू शकू यासाठी आपण पडतो. आणि आपण अयशस्वी का होतो? तर त्यातूनच धडा घेऊन यशस्वी होण्यासाठी. आपल्यातले दोष, आपल्यातल्या अडचणी, त्यांची उत्तरेही आपल्याकडेच असतात. फक्त तीच शोधण्यासाठी तस्ती घ्यावी लागते. कधी कधी उत्तर न देणे हेच एक उत्तर असतं आणि तेच जास्त प्रभावशाली देखील असतं. आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा आपल्याकडे जीवन जगायला सुंदर आयुष्य आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी. उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर जर तुम्ही बसून राहाल तर तुमचा वर्तमानासोबतच तुमचं भविष्य सुद्धा अवघड होऊन बसेल. तुमच्या निर्णयांमध्ये तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसायला हवा, तर निर्णय तुमचा योग्य ठरेल. एका रात्रीत मिळणारे यश हे समोरच्याला एका रात्रीत मिळाल्यासारखं वाटतं, पण त्यामागचा संघर्ष हा खूप मोठा असतो हे त्यांना कुठे कळतं. तुम्ही कोण आहात हे तुमच्या क्षमतेने आणि तुमच्या कर्तृत्वाने या जगाला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल आणि सलाम ठोकेल. गगन भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपले संपूर्ण शरीर त्याच्यासाठी साथ देत असतं. आपल्याला आत्मविश्वास देणारी कोणी असेल तर तेच तुम्ही स्वतः आहात. आयुष्यात कधी कुठल्याही गोष्टीचा गर्व झाला तर एक चक्कर स्मशानभूमीतून मारा. मोठे मोठे लोक राग झालेले दिसतील तर तुम्ही आम्ही कोण? समाजात बदल का घडत नाहीत? कारण गरिबीमध्ये हिंमत नसते आणि मध्यवर्गींमध्ये वेळ नसतो आणि श्रीमंतांना गरज नसते.
कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या वाटेवर नेत असते. फुंकर मारून आपण दिवा तर विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही, कारण त्याचं कर्तृत्व इथे तिथे दरवळत असतं. त्याला कोणीही विझवू शकत नाही. खरं तर माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, सुख आणि समाधान नाही. सुख आणि समाधानासाठी आपल्या माणसांचे प्रेम आणि साथ ही आवश्यकच असते. ज्यांचे विचार चांगले असतात ती माणसे कधीही एकटी नसतात. खरं सांगू का, जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर इतरांची तुलना करणं सोडून द्या आणि इतरांचा दोष करणंही सोडा. त्यामुळे तुम्हाला खूप प्रमाणामध्ये मानसिक शांती ही नक्कीच मिळेल. तुम्ही बरोबर आहात म्हणून दुसरा चुकीचा असतो असे नाही. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा हा असू शकतो. त्याच्या नजरेने चूक असले तर तुमच्या नजरेने बरोबर असू शकते. घेण्यासारखी कुठली गोष्ट आहे तर ती म्हणजे ज्ञान. देण्यासारखी कुठली गोष्ट आहे ते म्हणजे दान. आणि बोलण्यासारखी कुठली गोष्ट असेल तर ते सत्य. करण्यासाठी कुठलीही गोष्ट असेल तर ती दया. सोडण्यासाठी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे अहंकार. भरलेलं घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तींचंच असतं, कारण ती व्यक्ती स्वतःकडे जे काही असते त्यात खुश असते आणि इतरांचं वाईट व्हावं हा विचार ती व्यक्ती कधीही करत नाही. आणि तेच चांगलं. दुसऱ्यांचं वाईट व्हावं हा विचार करस्तवर आपण आपल्या आयुष्य चांगलं कसं बनवावं याचा विचार नक्कीच करू शकतो. आपलं मन जसं सांगतं तसंच आपलं शरीर वागतं. म्हणून आपल्या मनाला, आपल्या विचारांना नेहमी स्थिर आणि शांत असू द्या. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तर आपुलकीचं नातं निर्माण होतं आणि नाहीतर ती फक्त ओळखच राहते. कोणतंही यश आणि अपयश हे आपण घेतलेल्या निर्णयांवरच अवलंबून असते. त्यामुळे निर्णय घेतेवेळेस विचार करून घ्या. आपला जास्तीत जास्त वेळ ज्या लोकांच्या संगतीत जातो त्याचप्रमाणे आपल्या सवयी होत जातात. म्हणून आपली संगत नेहमी चांगली ठेवा. मोठे माणसं म्हणतात ना, संगत गुण की सोबत गुण. वाईट बोलणं सोडून द्या. विचार करा, जे काम करायला 10 वर्ष लागणार आहेत ते तुम्ही 6 महिन्यात कसं करू शकाल. एक तर तुम्ही यशस्वी व्हाल किंवा नाही, पण ती गोष्ट करायला 10 वर्ष लागतात असं समजणाऱ्या माणसांपेक्षा तुम्ही कितीतरी पटीने पुढे असाल. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये हे गुण असायलाच हवेत. नंबर 1 आत्मविश्वास. नंबर 2 ऐकून घेण्याची क्षमता. नंबर 3 प्रामाणिकपणा. नंबर 4 वक्तशीरपणा. नंबर 5 सातत्य. नंबर 6 नेटवर्किंग. नंबर 7 वेळेचे नियोजन. आणि नंबर 8 संवाद कौशल्य. यशस्वी होण्यासाठी तुमच्यामध्ये या गोष्टी असायलाच हव्यात. आणि अशा लोकांसमोर तुम्ही नेहमी आनंदी राहा ज्यांना तुम्ही आवडत नाही. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना शांततेत जगूच देणार नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा, जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देतं ना तेव्हा पुन्हा त्या जुन्या चुका परत करण्याची चूक कधीही करू नका. जेव्हा कधी तुम्ही मनातून खचलेले असाल तेव्हा एकट्यात रडून घ्या, कारण हे जग तमाशा बघण्यात तरेबाज आहे. छोटं मन असल्यावर कोणीही मोठं होऊ शकत नाही आणि तुटलेल्या मनाने कोणीही उभं राहू शकत नाही. जे लोक ठेच लागून आयुष्यात अडचणींचा सामना करून वर आलेले असतात ना, अशा लोकांना खाली खेचण्याचा तुम्ही प्रयत्न सुद्धा करू नका, कारण ते खूप कठीण असतं. जिथं तुम्ही नाराज होण्याची कदरच नसेल ना तिथे नाराज होणं सुद्धा सोडून द्या. काहीच उपयोग होणार नाही. फक्त आयुष्यात मोठं होण्यासाठी प्रयत्न करा, यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला माहिती आहे का, माफ कोण करू शकतं? माफ तर तेच लोक करू शकतात जे आतून खूप मजबूत असतात. मनाने कमजोर असणारे तर बदला घेण्याच्या आगीत जळत असतात. समोरच्याला मदत करण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही, मदत करण्यासाठी तुमचा चांगला हेतू असण्याची गरज आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.